हा बोला ना. हो यायचं विषय नाही लागते. आपण पुढचं वाटेल जाता येत नाही. हॅलो. माझी म्हणजे खात्री आहे की आपल्याला 100% ह्याचं दिग्दर्शक जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं दिग्दर्शन केलेलं आहे. आपले प्रदीप टोणगे सर यांनी म्हणजे दिग्दर्शकातलं ते माहेरघर म्हणावं लागेल अशी ती आहेत आणि खतरनाक त्यांनी म्हणजे पिक्चर बनवलेला आहे. आणि आमचे बाकीचे मंगेश शेळगे आहेत, त्याच्याबरोबर आमचे बेलदरे साहेब आहेत, राणी डोंगे मॅडम आहेत. या सर्वांनी मिळून म्हणजे खूप कष्ट केलेले आहे पिक्चरसाठी आणि तेवढ्या कष्टाचा म्हणजे जेवढं कष्ट केल्याचे आहे ना आपला पिक्चर हा जो आहे तो टॉकीजला येत आलेला आहे. सर 28 तारखेपासून पिक्चर तुमचा थिएटरमध्ये आहे. बघायला गेलं तर तुम्ही प्रेक्षकांमध्ये फिरताय. या चित्रपटासाठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे? आपण जर म्हणजे जे तळागाळापर्यंत पोहोचून प्रेक्षकापर्यंत जाऊन आम्ही त्याचं प्रमोशन केलं, असा कुठला जिल्हा सोडला नाही की तिथं आम्ही गेलो नाही. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि लोकांचा एवढा प्रतिसाद त्याला मिळत आहे की म्हणजे एवढे सत्कार आणि स्वागत म्हणजे अगदी मन असं भरून येतं आणि वाटतं आपण खरंच म्हणजे लोकांना जे पाहिजे ते आपण या चित्रपटातून दिले. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07. नवीन आणि जुने कलाकार दोन्हीची पण सांगड घातलेली आहे आणि काय असते नव्या कलाकारांना उलट म्हणजे तिची धडपड असते त्यांना इच्छा असते कुठतरी काम करायची पण ते काम मिळत नाही. आम्ही त्यांना संधी दिली आणि खरंच त्या सर्व कलाकारांनी संधीचं सोनं केलं. बीड जिल्ह्यामध्ये आहात तुम्ही. बीड जिल्ह्यातील किती कलाकार यामध्ये आहेत? बीड जिल्ह्यामधला जो मेन ॲक्टर आहे राहुल दराडे तोही बीड जिल्ह्यातलाच आहे. त्याच्यानंतर सुजित चौरे जो की याच्यात विलनचं काम करतोय तोही आपल्या बीड जिल्ह्यातलाच आहे. आतापर्यंत चित्रपट तुम्ही अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. सर काय वाटतंय तुम्हाला, काय अनुभव आहे तुमचा? सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो. एक गाव खेड्यातून आलेला मुलगा आहे मी. त्याच्यावरती विकास कुटे सर असतील, रोहित बेलदरे सर असतील आणि माझी मिसेस या ठिकाणी विश्वास ठेवला. माझ्या आणि मंगेशच्या कथेवरती त्यांनी चित्रपट निर्माण करायचं ठरवलं आणि गेले दीड ते 2 वर्ष सगळ्या टीमने इतकं प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि आत्ताचं ते जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आंबेजोगाईच्या ठिकाणी म्हणजे सिक्युरिटीचा दरवाजा वगैरे मोडण्यात आला तिकीट न मिळाल्यामुळे हे आमच्यासारख्या गाव खेड्यातून येणाऱ्या मुलांसाठी खूप मोठी आमच्या अचिव्हमेंट म्हणता येईल. आणि ग्रामीण आहे 70-72 कलाकार सर म्हणले तसे याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्यांचे या तिन्ही निर्मात्यांचं मी आभार मानेल की कुठलाही मोठा PR नाही आमच्याकडे. आज आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतो की बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही हा चित्रपट पोहोचवावा. कुठल्याही प्रकारचा PR नाही, कुठलाही मोठा बडेजाव नाही आहे, कुठल्याही मोठ्या माणसाचा मोठ्या प्रोडक्शनचा पाठिंबा. आणि तुम्हाला सांगतो काही ठिकाणी हिंदी चित्रपटामुळे स्क्रीन कमी जास्त मिळतात. ही खंत नेहमीसारखी मराठीला एका मराठी माणसाने चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि मराठी चित्रपटांना चांगला चालत असून देखील आम्हाला काही ठिकाणी अन्यायाची भावना आहे. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन पण करणार आहे चित्रपट. कारण चित्रपट हाऊसफुल जातात आहे, सगळीकडे चांगला रिस्पॉन्स मिळतोय. प्रचंड अशी ताकद चित्रपटामध्ये आहे. चांगलं नसतं तर आम्ही पुढे तोंड नसते दाखवले पण सगळं चित्रपट खूप सुंदर आहे. तर माझी सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती आहे की हा चित्रपट तुमचा आहे असं समजून जीवाचं रान करून रातोरात अख्ख्या बीड जिल्ह्यात, बीड नाही अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवावं ही तुम्हाला विनंती आहे. एक दिग्दर्शक लेखक म्हणून खरं सांगतो खूप कधी कधी रडायला येतं प्रेक्षकांची भावना बघून. अतिशय सुंदर म्हणजे बऱ्याच दिवसांनी मराठीत असं काहीतरी बघायला मिळालं असं म्हणतात.
आणि ते आमच्याच चित्रपटाला मिळत आहे. आणि यासाठी मी रोहित बेंदरे असेल, राणी कोहली असतील आणि विकास कुटे या तिघांचे मी आभार मानतो. तुमच्या तिघांमुळे हा चित्रपट स्थगित आहे आणि असाच विश्वास ठेवा. मराठी चित्रपटसृष्टी जर टिकवायची असेल तर अशा निर्मात्यांची गरज आहे. प्लस मायनस काही पण येऊ द्या, तिघं उभे राहतात. धन्यवाद सर. दुसरा एक प्रश्न आहे. आता तुम्ही हिंदी चित्रपटाचं नाव घेतलं, घडले तेच सांगतो की पहिल्या आठवड्यामध्ये सुंदर असा प्रतिसाद आहे आणि काही ठिकाणी आता दिग्गज हिंदी चित्रपट आलेले आहेत. तर कुठं कुठं आम्हाला प्राईम टाईम मिळत नाही आहे. पार देतात तर पार रात्रीचा शो, नाही तर पहाटे मॉर्निंगचा शो, जेणेकरून प्रेक्षकांना त्या टायमिंगला येणं काही सुखकर नसतं. तर आमचं तेच म्हणणं आहे की मराठी चित्रपटाला योग्य टायमिंग द्यायला पाहिजे. तुम्ही हिंदी करा ना, आम्ही काय नाही म्हणत नाही. भविष्यात आमच्या निर्मात्यांनी ठरवलं तर आम्ही देखील हिंदीत उतरू. पण आता सध्या अशी परिस्थिती की मराठी जगली पाहिजे आणि त्यासाठी मराठी चित्रपटांना हा प्राईम टाईम मिळावा. याच्यासाठी संघर्ष आहे ना, मराठी माणसाला संघर्ष कुठं नाही तुम्ही सांगा. पण आमच्या सगळ्या टीमचं एक आव्हान आहे की आम्हाला ठिकठिकाणी चित्रपट मिळावा. तुम्हाला सांगतो, विकास कुटे, रोहित बेंदरे यांनी चित्रपट जिवंत ठेवला. आता खरं सांगतो तुम्हाला, चित्रपटात दम आहे, ऑडियन्सची प्रतिक्रिया आहे आणि आम्हाला संघर्ष करावा लागतो. ही खंत आहे, पण आम्ही लढणार शेवटचे स्वाद. एक विकास कुटेंचं वाक्य आहे की आम्ही राखीमधून पण उभं राहणार. म्हणलं काय माणूस आहे, म्हणलं ही गोष्ट आहे. रोहित बेंदरेंचं आहे की भाऊ काय बी झालं तरी मागं हटायचं नाही. माझी मिसेस राणी डोणगे इतर सदैव सावलीसारखी उभी आहे. आणि मंगेश दिग्दर्शन आणि लेखन यांनी सोबत केलं माझ्या. गेली 5-6 वर्ष या चित्रपटावरती 22 ड्राफ्ट झाले, म्हणजे 22 वेळा ही कथा फिल्टरेशन झालेली आहे. मग तुम्ही सांगा एवढा आम्ही अभ्यास करतो. म्हणजे आम्ही कुठल्याही लग्नात घुसलेले अभ्यास करायचा. 12 किलोमीटरला गावची भाषा बदलते. आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रथा, विधा, परंपरा आहे, इथं काय आहे, तिथं काय आहे. आम्ही काही काही ठिकाणी बोलणी पण खाली, अरे कुठल्या बाजूने, ह्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. आणि एवढी सगळी मेहनत करून कुठेतरी खंत आहे की त्या लेवलनी आम्हाला प्रतिसाद थिएटरवाल्यांकडनं, लोकांकडनं अक्षरशः दार मोडले हो आमचे. काय सांगायचं, मस्त कुठं असा प्रकार घडलाय तुमच्या? आंबेजोगाईच्या नाही, तुम्ही खंत व्यक्त करताय की तुम्हाला तुमच्या म्हणजे लातूरला आम्हाला सकाळी 8:45चा शो दिला. तर 8:45च्या शोला आपण म्हणजे उठतोयच बऱ्यापैकी 11 वाजता, लोक थंडीचे दिवस आहे आणि अशा शोला कसं काय म्हणजे काम करणार. कुठं आम्हाला 6 वाजताचा शो दिला, म्हणजे खेड्याच्या ठिकाणी. आता लोकांचा शेतीचा म्हणजे धारा काढायचा म्हणजे तो वेळ असतो, शेतीतले कामं करायचं असतील आणि अशा टायमाला 6 वाजता कोण पाहायला पाहिजे, अशा म्हणजे वेळ दिली गेली. म्हणजे जाणून बुजून अशी वेळ दिली जाते का? तशी हा अन्यायच केला जातो. तो घ्यायचा तर तो घ्या, नसता नाही लावणार आम्ही, स्पष्ट सांगितलं जातं. म्हणजे स्पष्ट सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही स्क्रीन देणारच नाही ह्या टायमिंग मध्ये असेल तर घ्यायचं तर घ्या, नाही तर आमचे दुसरे मोठे पिक्चर आहेत म्हणजे. हा चित्रपट कुणीही पाहावा, जर त्यांना तो बारका वाटला तर त्या दिवशी आमचा काढा. सर, दुसरा एक प्रश्न आहे. जो प्रत्येक चित्रपट असतो त्यामधून एक काही ना काही संदेश दिला जातो प्रेक्षकांना. आपला जो चित्रपट आहे कलवरी, यामधून काय संदेश दिला जातो? आम्ही हा चित्रपट बनवत असताना फक्त एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता की माणसाला खूप टेन्शन आहे. बाहेर गेले की आपल्याला टेन्शन आहे, घरात आले की टेन्शन. पण 2.5-3 तास आपण ज्यावेळेस थिएटरला जाऊ त्यावेळेस तो माणूस सगळं टेन्शन बाजूला ठेवून फक्त आनंद तिथे घेता आला पाहिजे त्याला, हे आम्ही केलं. आणि ह्याच्यासोबतच मध्ये मध्ये असे संदेश दिलेले आहेत की ते फार माणसाच्या काळजाला लागतात. मॅडम, हा बीड जिल्हा हा बाल कलाकारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यानं अनेक कलाकार दिले आहेत. मोठमोठ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बीडमधले अनेक तरुण आहेत. तुम्ही सुद्धा या कलवरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गेलात. काय वाटतंय बीडकर म्हणून बीडवासियांसाठी आणि बीड जिल्ह्याच्या विषयी तुम्हाला काय वाटतंय? बीडकरांनी खूप सपोर्ट केला आहे कलवरी या चित्रपटासाठी आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. तर असं अजून सपोर्ट करावा आणि खूप जास्त आमचं कलवरी हा हिट व्हावा, एवढंच सांगायचं. कुठे सर, तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. आमचे सहकारी वायमेशी सरांनी सांगितलं की बीड जिल्हा हा खरंच कलाकारांचा एक कलाकार घडवणारा जिल्हा. मकरंद दानसपुरे असतील, त्याचबरोबर संदीप पाठक असतील, हे देखील बीड जिल्ह्यातून आहेत. आणि कलवरी चित्रपट असा की जो मुख्य हिरो आहे तो सुद्धा तुम्ही बीड जिल्ह्यातून उचललेला आहे. काय वाटतं? खरंच त्याच्यामध्ये क्वालिटी होती आणि त्याला सिद्ध करून दाखवलं की मी खरंच म्हणजे बीड जिल्हा आणखीनही पुढे जाईल कलेमध्ये.
मकरंद नालासपुरे सर असतील, यांच्यासोबतच आता जी नवीन पिढी आहे पुढची त्यांना पाहूनच ती सर म्हणजे पुढे आलेली पिढी ती, आणि ते बरोबर आता आपलं जिल्ह्याचं नाव पुढे न्यायचा प्रयत्न करतायत आणि चालू आहे ते तुमचं. बीड जिल्हावासियांना काय आव्हान असेल? आमचं बीड जिल्हावासियांना आव्हान आहे की पिक्चर तुफान